दरम्यान खरातला मोठा राजकीय आशीर्वाद होता असं विखे पाटलांनी म्हटलंय। खरातवर कारवाई करण्याचं धाडस सुद्धा कोणी करत नव्हतं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं हे खळबळजनक विधान। एसआयटी, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा नेमकी काय करत होती हा सवाल आहे। विखे पाटलांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत, मात्र खरातवर कारवाई करण्याचं कोणीही धाडस करत नव्हतं। खरातला मोठा राजकीय वरदहस्त होता, राजकीय आशीर्वाद होता असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता हे बघणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। थेट जाऊया नाशिकमध्ये। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, सौरभ, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर अशोक खरात प्रकरण म्हणजे जवळपास आता उद्या 1 महिना होईल या प्रकरणाला गुन्हा दाखल होऊन। मात्र रोज म्हणजे महिनाभर झालेला आहे, रोज नवनवीन खुलासे येत आहेत, कारनामे येत आहेत, त्याचे राजकीय कनेक्शन असतील, यासोबतच प्रशासकीय जे संबंध आहेत ते चर्चेत ठरत आहेत। त्याची प्रॉपर्टी खरं तर किती कोट्यवधी रुपयांमध्ये आहेत ते सुद्धा अजून समोर आले नाही आहेत। त्याच्या आर्थिक व्यवहारांसाठी ईडीची देखील नेमणुकी करण्यात आली। ईडी तपास जो आहे तो करते आहेत आणि हे सगळं काही सुरू असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील, जे खरं तर भाजपचे ज्येष्ठ मंत्री आहेत, अहिल्यानगर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, त्यांनी हे विधान केलेलं आहे। त्यांनी जे काही म्हटलेलं आहे की या अशोक खरातला मोठा राजकीय आश्रय होता आणि त्यामुळे त्याच्यावरती कोणी धाडस करत नव्हतं, कारवाई त्याच्यावरती कोणी करत नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र हे म्हणतानाच त्यांनी थेट नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की नाशिक पोलिसांकडे याआधी देखील तक्रारी आल्या होत्या, मात्र आधी कारवाई का झाली नाही। यासोबतच LCB असेल किंवा इतर ज्या काही यंत्रणा असतात, पोलिसांच्या गुन्हे शाखा असते, ते नक्की काय करत होतं असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। विशेष म्हणजे सगळं काही करताना त्यांनी एक सूचक वक्तव्य देखील केलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की शिर्डीमध्ये मी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे। म्हणजे कुठेतरी त्यांनी श्रेय देखील घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र यासोबतच म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे हे सर्व काही सुरू आहेत, रोज तपासातले नवनवीन कंगोरे समोर येत आहेत आणि हे सगळं काही असतानाच आता राधाकृष्ण विखे पाटलांनीच असं काही वक्तव्य केल्यामुळे नक्की त्यांचा रोख कोणाकडे आहे हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। जर मोठा राजकीय आश्रय होता त्यामुळे कारवाईचं धाडस जरी झालं नाही तर त्याला खरातला असा कोणता राजकीय आश्रय होता हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। हाच प्रश्न जेव्हा मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारला तेव्हा त्यांनी म्हटलंय की चौकशीत ते समोर येईलच असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांचं या विधानामुळे खळबळ ही उडालेली आहेत। आता खरं तर विखे पाटलांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याची उत्तरं देखील समोर येत आहेत का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। निश्चितच प्रांजल, या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।